Hello students, today we are going to learn the next part of the plant, that is the leaf. We are seeing and we are learning this chapter from the standard 7th of state board, which is helpful for it is the foundation of NEET classes as well as NEET. This we can say here it is NEET foundation. So this is from 7th standard and from the Maharashtra State Board syllabus. So the chapter, it is the second chapter from this book, and the name of this chapter is Plant Structure and Function. In yesterday's video or yesterday's lecture, we had seen about the two parts of the plant, that is the root and the stem. So today we will go ahead the leaf. But before that, if you are new on this channel, please subscribe the channel, and then we'll go ahead. You will get the new videos on the syllabus textbooks of Maharashtra State Board. So we'll see here leaf. बघूयात मग आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधला हा लीफ मध्ये काय आहे किंवा कशाला म्हणायचं. तर लीफ काय आहे बघूयात या ठिकाणी. लीफ कशाला म्हणायचं. लीफ लीफला आपण म्हणत असतो पान. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. स्टेम वरच्या नोड्स वरती लीव्स येत असतात. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. लीव्स कसे असतात, हे जनरली थिन असतात, फ्लॅट असतात आणि ग्रीन इन कलर असतात. त्यांचा रंग हा हिरवा असतो. सो द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड और लॅमिना. त्याला लॅमिना म्हणायचं. पण त्या अगोदर आपण लीफची डेफिनेशन आपल्या भाषेमध्ये स्वतः तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तयार करू शकता. व्हॉट इज द डेफिनेशन वी कॅन से हिअर. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. This is very common point, but we have to define the leaf. So how will you define the leaf. It is the part of the plant that is generally thin, flat and green in color, and which grows on the nodes of the stem. So this part of the plant is called as the leaf. So this will be the definition. आणि मग थोडक्यात आपल्याला मराठीत जर सांगायचं म्हटलं, तर जो सपाट, पातळ आणि हिरवा जो भाग आहे, जो की पानाच्या म्हणजे झाडाच्या खोडाच्या नोडवरती येतो, कांड्यावरती येत असतो, अशा पार्टला आपण थोडक्यात लीफ असं म्हणत असतो. आणि मग हे लीफ कसं असतं, तर लीफ हे या पद्धतीनं आपल्याला जे की तुम्ही या ठिकाणी पाहत आहात, अशा पद्धतीनं दिसत असतं. तर लीफमध्ये एक गोष्ट आपण सांगू शकतो. त्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं लीफ जो आहे हे वेगवेगळे डिफरंट पार्ट्स ऑफ द लीफ आहेत. तर बघूयात मग द ब्रॉड स्प्रेड आउट अँड द पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड. म्हणजे पसरट जो हा सपाट भाग जो आहे, जो की आपल्याला दिसतो हा पूर्ण भाग, तर हा सगळा भाग म्हणजे तो काय आहे, लीफ ब्लेड आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर मग इट्स एज, त्याचे जे काही कडा असतात, त्याचे कोपरे आहेत हे असे या पद्धतीनं इकडून आपल्याला पाहायला मिळतील. बघा या ठिकाणी हे इकडून असे कोपरा आहे. हे असा या ठिकाणी गेलेला आहे. इकडून बघा, हे पाहायला मिळेल आपल्याला. इथून पेन व्यवस्थित चालत नाही. हां, आता चालला. तर बघा आता मग अशा पार्टला आपण लीफ मार्जिन म्हणत असतो. हा जो पार्ट आहे याला लीफ मार्जिन म्हणायचं. आणि मग लीफ मार्जिन जी आहे ही एंटायर ही कशी असते, काहीमध्ये फुल असते. आता ही एंटायर आहे. काहीमध्ये डेंटेट आहे. हे डेंटेट या ठिकाणी पाहायला मिळेल आणि काही लोब या पद्धतीनं अशी ही पाहायला मिळत असते. आता मग पार्ट्स एकदा बघून घेऊ आपण आणि मग पुढे जाऊयात. तर ज्या ठिकाणाहून इथं बघा हे समजायचं आपण हे स्टेम आहे आणि या स्टेमच्या या नोडवरती हे लीफ येतंय. मग त्या ठिकाणचा जो भाग असेल याला लीफ बेस म्हणत असतो. त्यानंतर हे जे पानासारखे 2 छोटे-छोटे
पानं दिसतात, तर यांना आपण स्टिप्यूल म्हणत असतो. आता हे जे स्टिप्यूल आहेत, हे बघा या पद्धतीनं हे 2 स्टिप्यूल आपल्याला पाहायला मिळतात. स्टिप्यूल हे यांच्यामधून मग एक पानाचं देठ निघालेलं असतं. त्या देठाला आपण पिटिओल म्हणत असतो. मग याची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ती आहे पिटिओलची डेफिनेशन. ती म्हणजे बघा, द टिप ऑफ द लीफ. टिप म्हणजे काय असतं? लीफचा थोडक्यात शेंडा. हे त्याचं अपेक्स आहे. हे बघा लीफ अपेक्स. इथंही लीफ अपेक्स आहे आणि इकडे हे लीफ अपेक्स आहे. तर एकंदरीत यांना आपण लीफ अपेक्स म्हणत असतो. द टिप ऑफ द लीफ. हे बघा डेफिनेशन इज कॉल्ड द लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राउंडेड. मग हे कसे आहेत हे? टॅपरिंग असतात, पॉइंटेड असतात किंवा राउंडेड देखील आहेत. लीव्हज ऑफ सम प्लांट्स. बघा काही पानांचे जे लीव्हज आहेत ते हॅव अ स्टॉक कॉल्ड पिटिओल. तर यांना आपण पिटिओल असं म्हणत असतो. जे काही लीव्हज आहेत, स्टॉक आहे, देठ म्हणू आपण त्याला पानाचं. दॅट इज कॉल्ड ॲज द पिटिओल. आणि मग हे पिटिओल आहेत. लीव्हज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पिटिओल. काहींमध्ये आपल्याला पिटिओल पाहायला मिळत नाहीत, तर काहींमध्ये पाहायला मिळतात. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की जो पोर्शन आहे लीफचा, तर तो जो आहे, जो पानाचा जो भाग आहे, जो की स्टेमला अटॅच झालेला असेल, तर त्याला आपण लीफ बेस असं म्हणतो. हे सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे. स्मॉल लीफ लाइक स्ट्रक्चर्स. ते छोटं जे काही लीफ लाइक स्ट्रक्चर आहे पानासारखं, यांना स्टिप्युल्स म्हणत असतो आपण. मग हे जे स्टिप्युल्स आहेत, हे डू यू सी इन स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स? नो. सगळ्यामध्येच ते असतील असं काही नाही. मग इथं या ठिकाणी हे स्टिप्यूल आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर लीफ ब्लेड कशाला म्हणतात हे आपण लीफ ब्लेड काय आहे हे पाहिलेलं आहे. बघा ही लीफ ब्लेड आपण इथं पार्ट्समध्ये पाहू शकतो. दिस इज लीफ ब्लेड. हा सगळा जो काही फ्लॅट पसरट भाग आहे, या सगळ्याला मिळून एकंदरीत लीफ ब्लेड आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर मिडव्हेन ही आपल्याला पाहायला मिळते. जी मध्य भागातून जी चाललेली रेषा आहे, दॅट इज मिडव्हेन. त्यानंतर साइड व्हेन्स असतात, त्यांना आपण व्हेन बी देखील म्हणत असतो. आणि त्यानंतर हे पानाची जी काही समजा कडा असते, याला आपण लीफ मार्जिन म्हणत असतो. टोकाला लीफ अपेक्स म्हणायचं. आता हे पार्ट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. लीव्हज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड. आता काही प्लांट्समध्ये एक सिंगल पान पाहायला मिळतं, जसं की या पद्धतीनं आपण सांगू शकतो. मग हे अशा पद्धतीनं जे प्लांट्स लीफ असतं, तर हे सिंगल असतं. परंतु काही असे लीफ असतात, की ते असे इकडून एकच लीफ पण त्याला त्याच्या आतमध्ये असे छोटे-छोटे पानं पडलेले असतात. तुम्ही बाभळीचं पान जर पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल. मग असे जे लीफ असतात थोडक्यात किंवा लीव्हज असतात, तर त्यांना आपण कंपाउंड म्हणत असतो. कंपाउंड लीव्हज. हे कंपाउंड लीव्हज असतात आणि असे हे सिंपल लीव्हज असतात. तर हे आपण समजून घ्यायचं आहे. तर म्हणजे हे आपल्याला सांगता येतं, की कशाला काय म्हणतात किंवा कोणत्या गोष्टीला काय म्हणतात. कंपाउंड लीव्हज, सिंपल लीव्हज एंड कंपाउंड लीव्हज. सिंगल ज्याच्यात एकच मिड रिब असेल, तर ते सिंपल लीव्हज असतात आणि त्याच्यात मिड एक मेन तर व्हेन असतेच, पण पुन्हा आणखी त्याचे छोटे-छोटे जर त्याला ब्रांचेस आलेले असतात आणि ते थोडक्यात त्याच्यामध्ये पान लिफलेट्स म्हणजे लीफचे सुद्धा छोटे-छोटे पान पुन्हा पडलेले असतात. त्याला लिफलेट्स म्हणत असतो. मग अशा पानांना आपण कंपाउंड लीव्हज म्हणत असतो. सिंपल लीफ अँड कंपाउंड लीफ आर द 2 मेन टाइप्स ऑफ लीव्हज. हे लीव्हजचे 2 प्रकार आहेत. आता मग in different plants, the arrangement of leaves on the stem is different. It may be alternate, opposite, whorled and spiral. तर आपण जर पाहिलं तर डिफरंट प्लांट्समध्ये लीव्हजची जी अरेंजमेंट असते ही वेगवेगळी असते. त्या स्टेमवरती आणि ती मग त्यामध्ये काही प्लांट्स काही लीव्हज हे अल्टरनेट असतात. अल्टरनेट इथं बघा एक झालं की एक, एक, एक म्हणजे प्रत्येकाचा नोड वेगळा-वेगळा असतो. प्रत्येक लीव्हचा हे लक्षात घ्या. त्यानंतर अपोझिटमध्ये जर आपण आलो तर हे अपोझिट या ठिकाणी पाहायला मिळतील. मग अपोझिटमध्ये नोड सेम परंतु दिशा दोन्हींची अपोझिट एकदम अपोझिट असते. डेक्युसेटमध्ये जर आपण गेलो, तर डेक्युसेट जर पाहिलं तर अशा पद्धतीनं असतात, की नोड सेम, परंतु डायरेक्शन त्यांची सेम अपोझिट राहीलच याची गॅरंटी नाही. वर-खाली, इकडे-तिकडे दोन्हीकडे जाऊ शकते. म्हणजे हे झाले डेक्युसेट. आणि व्होरल कशाला म्हणायचं असतं? व्होरल म्हणजे जे की नोड सेम असतो. एका नोडपासून मधून 3
2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे पानं बाहेर पडलेले असतात, निघलेले असतात. तर अशी जी रचना असेल तर त्यांना व्होरल म्हणत असतो. आता इथं या ठिकाणी अजून आपल्याला सांगितलं स्पायरल. स्पायरल म्हणजे कशी असते ती थोडक्यात आपल्याला एकदम अशी सर्पिला आकाराची किंवा अशा पद्धतीची सुद्धा पाहायला मिळत असते. अशीही काही पानं असतात. त्यानंतर काही पानांची रचना या पद्धतीनं इकडून इकडे, इकडून इकडे अशीही पाहायला मिळत असते. अकॉर्डिंग टू शेप, लीव्हज आर राउंडेड. बघा शेपच्या ह्याच्यावरून मग लीव्हज हे राउंडेड असतात, पामेट असतात, त्यानंतर लान्सिओलेट असतात आणि लिनियर असतात. तर हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर लीफमध्ये आपण पुढे जाऊयात. बघा, टेक अ पीपल लीफ अँड मेज लीफ, ऑब्झर्व्ह देम केअरफुली. त्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे. पीपल लीफ इज डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. बघा हे 2 इकडून हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. इकडे एक आणि इकडचं एक असे 2 पार्ट पाहायला मिळतात. आता समान भाग पाहायला मिळतात त्याचे. बघा त्यानंतर मग मध्ये एक सिंगल मिडव्हेन असते. येस, व्हिच लाईज अलोंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. लीफ ब्लेडच्या मध्ये असते. त्यानंतर मग सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. सेकंडरी व्हेन ज्या असतात त्या मिड व्हेन पासूनच निघालेल्या असतात. दे आर ब्रांच. त्या काय झालेल्या असतात? ब्रांच झालेल्या असतात अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. आणि त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारचं नेटवर्क तयार झालेलं असतं, जाळी तयार झालेली असते. याला जर आपण भिजवलं आणि 4-8 दिवस ठेवलं, तर ह्याची फक्त जाळी दिसेल आपल्याला. बघा, मग ऑन द अदर हँड, leaves of maize, all the veins are parallel running from the leaf base or to the leaf apex. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं, की लीव्हज जे आहेत मेसचे, ऑल द वेन्स आर पॅरलल. बघा वेन्स कशा असतात त्यांच्या, त्या पॅरलल असतात, समान असतात. हे आपल्याला सांगता येतं. रनिंग फ्रॉम द लीफ बेस. लीफ बेसपासून ते लीफ अपेक्सपर्यंत म्हणजे थोडक्यात पान सुरू झाल्यापासून ते पानाच्या टोकापर्यंत हे काय झालेले असतात, पॅरलल यांची रचना असते. पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन अँड मेज लीफ ब्लेड हॅज पॅरलल व्हेनेशन. मग इथं आपल्याला हे सांगता येत असतं. आता इथं या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की त्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन कसं ओळखायचं? ज्याचं सीड हे डायकोट असतं, म्हणजे द्विदल वनस्पती असतात. ते थोडक्यात आपल्याला सांगता येतं. ते थोडक्यात त्यांचे रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. आणि ज्यांचे सीड हे मोनोकॉट असतात, म्हणजे मोनोकॉटिलिडॉन असतात. त्यांचे थोडक्यात लीफची रचना ही पॅरलल असते. म्हणजे ज्यांचं सीड हे डायकोट असेल, त्यांचं लीफ हे कसं असतं थोडक्यात लीफमध्ये व्हेनेशन हे पॅरलल असेल. त्यांचं रूट जे असतं, तर रूट हे टॅप रूट असतं. त्यानंतर मोनोमध्ये हे रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्या सॉरी डायकॉटमध्ये व्हेनेशन जे आहे, हे रेटिक्युलेट पाहायला मिळतं. सॉरी रेटिक्युलेट पाहायला मिळतं, चुकून झालं. त्यानंतर इकडे मात्र आपल्याला पॅरलल पाहायला मिळत असतं. कशामध्ये? मोनोकॉटमध्ये. आणि जे समजा रूट असतं ते फायब्रस रूट पाहायला मिळेल आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं एक आपल्याला चार्ट दिलेला आहे, की तो कोणत्या म्हणजे तो प्लांट घ्या. त्यानंतर त्याचं लीफ कोणत्या टाईपचं आहे, शेप कसा आहे, व्हेनेशन कसं आहे, शेप ऑफ द लीफ, शेप ऑफ लीफ अपेक्स, पिटिओल, स्टिप्यूल, अरेंजमेंट ऑन स्टेम. म्हणजे या पद्धतीनं कशा पद्धतीची आहे, हे देखील आपण मांडायचं किंवा मांडू शकता तुम्ही स्वतः देखील. तर मग या ठिकाणी आपण थोडक्यात हा जो लीफचा जो भाग आहे, तो भाग या ठिकाणी आपण थांबवतोय आणि बघा लीफ हा थर्ड पार्ट आहे, तर तो आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. सो विल स्टे हिअर. थँक यू. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. पुढचा जो भाग असेल, त्या भागावर पुढचा व्हिडिओ असेल.